टेबलवरच्या पसाराला इग्नोर करून फक्त लक्ष आमच्या ब्लॉगकडे द्या, कारण की आमचा फ्रीज खराब झाल्यामुळे पूर्ण घरातला पसारा या टेबलवर आणून ठेवला आहे. नंतर आरुषी मॅडम लागले होते तिच्या बाबाच्या मागं, कारण तिने दुकानात जायचं होतं. पण बाबाही बिझी असल्यामुळे त्याने मला सांगितलं की मी तिथे दुकानात घेऊन जातो, पण तू तिथे घ्यायला खाली ये म्हणून. मग ते दुकानातून येईपर्यंत मी रोडवर असा त्याची वाट पाहत होती. रोड एकदम सुनसान होता मस्त, आणि झाडादी तेवढ्यात नजर गेली समोरच्या झाडावर, तर त्याला पहा बेलाचं केवढं मोठं फळ आलं होतं. ते पाहता पाहताच या दोघांची एंट्री झाली. म्हटलं नंतर आरुषी मॅडमला घेतलं, आणि आरुषी मॅडम कधी बाहेरून दुकानातून आली की ते कधी खाली येत नाही, काहीतरी घेऊन येते. आणि यावेळेस तिने चांगली गोष्ट हे केली होती की आईस्क्रीम 2 आणल्या होत्या, म्हणजे एक माझ्यासाठी पण झाली होती. नंतर आज भाजी कशाची करू म्हणून प्रश्न पडला होता, कारण फ्रीजमधला सगळा भाजीपाला खराब झाला. मग सगळं कडधान्य एकत्र केलं, मोळ आलेलं, आणि त्याची मटकीची अशी भाजी करून टाकली. नंतर दुपारचे सगळे कामं झाल्यावर म्हटलं आता गाजराचा हलवा करायचा होता, त्याच्यासाठी गाजरं किसून घ्यायचे होते. मग ते करता करता इकडे मॅडमची नौटंकी, जीवापेक्षा ते हेल्मेट भारी होतं तरी पण उचलाचा अट्टाहास. आजकालचे लेकरं म्हणा बाप्पा हात जोडा, कसेच असतील तेव्हाच जाण्यात आहे. तो नंतर म्हटलं आता आपल्याला गाजराचा हलवा करायचा होता. असा दुपारी गाजराचा हलवा बनवून घेतला होता. आणि आता वाजले होते दुपारचे 4:30. मला 5 वाजता घरून निघायचं होतं मार्केटसाठी, घरीच 4:30 वाजले होते. असो, मग पूर्ण दोघी मायलिकेचं आटपून घेतलं. अशा प्रकारे आम्ही तयार झालो आणि आम्ही चाललो होतो आता मार्केटमध्ये. नंतर या छोट्या छोट्या गाड्याच्या पार्किंगमध्ये आमची मोठी धन्नो पार्क केली. आम्ही गेलो होतो गेटच्या बाहेर, कारण आरुषीचे केस कापायचे होते. आलो आम्ही फायनली या सलूनमध्ये. जसं म्हणतात ना की दाताच्या दवाखान्यात गेलं त्या डॉक्टरले दात नसते, डोळ्याच्या दवाखान्यात गेलं त्याला चष्मा लागले असते. आम्ही इथं आलो होतो केस कापाच्या सलूनमध्ये, आणि हे या माणसाच्या डोक्यावरच केस नव्हते. असं कोणाची खिल्ली नसती उडत, पण हा नालायक होता, कारण तिथे एक गरीब घराण्यातले एक मुलगा घेऊन आलो होतो की याचे केस कापायचे म्हणून. तर तो बोलत होता की इथं कट करत नाही, दुसऱ्या दुकानात जा म्हणून. असे रग्गेल भिकारी राहतात ते. नंतर आरुषीने केस कापू दिले चुपचाप, म्हणून तिने पुरस्कार म्हणून एक आईस्क्रीम प्रदान केली. आलो आम्ही घरी अशा प्रकारे धन्नो घेऊन आमची. नंतर घरी आल्यावर ह्या मॅडम तपा की याईले पूर्ण कढईतला तो गाजराचा हलवा खायचा होता. असं जर आम्ही लाडकपणा लहानपणी केला असता ना, मग याईनं तुम्हाला धुतलं असतं. पण आजकालचे लेकरं म्हणा की मी आजपर्यंत कोणाला भेट नाही, पण माझ्या लेकरानं मला भ्यायला लागते. म्हटलं बाई तुला ज्याच्यात खायचं त्याच्यात खाय, पण फक्त पोटात जाऊ दे. नंतर तिने म्हटलं शूज काढून जिथं असे तिथं नेऊन ठेव. तिनं ते मॅडमनं ते काम केलं. चला तिनं तिचं काम केलं, तुम्ही पण तुमचं काम करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.